हॅलो नमस्ते, वेलकम टू आईज किचन. आईज किचनमध्ये तुमचं स्वागत आहे. आजची रेसिपी आहे छोले मसाला. करून बघा, तुम्हाला निश्चित आवडेल. धाबा स्टाईल छोला मसाला, यू कॅन से दॅट वे ऑल्सो. आपण धाबा स्टाईल छोले बनवत आहोत. त्यासाठी ना मी हे चणे, काबुली चणे ना रात्रभर भिजवले होते 7-8 तास. आणि त्याला आता एका आपण कुकरमध्ये घेऊन त्याच्यावरती 1 इंच असं पाणी येईल एवढंच पाणी घाला. आणि आणि त्यात एक त्यामध्ये ना मी 2 तेजपत्ता घातला आहे आणि एक माझ्याकडे ह्याचं डिपचं ते पाऊच असतं ना ते घातलं आहे. हे ऑप्शनल आहे. तुम्ही चहा असताना चहापत्ती ते पोटली करूनही तुम्ही त्याच्यामध्ये घालू शकता. आणि त्याला 3 शिट्या याच्यापर्यंत बॉईल करायला ठेवू. आणि मी साईड बाय साईड एका पॅनमध्ये थोडंसं तेल घातले. ते 5 टमाटे आहेत, त्याला हाफ कट करून फ्राय करण्यासाठी ठेवलं आहे. ग्रेव्ही बनवण्यासाठी ना एका पॅनमध्ये ना 4-5 टमाटे घेतलेत, हाफ कट करून ठेवलेत. 4 कांदे आहेत, ते कट करून मीडियम साईज कांदे आहेत, ते कट करून घेतलेत. त्यातनं 10-15 लसूण, 10-15 लसूणच्या पाकळ्या, काजू आणि 3-4 मी बदाम टाकलेत. असं ते खूप ऑप्शनल आहे. आणि ते कलरसाठी ना मी थोडंसं हे टाकलं आहे, बीटरूट टाकलं आहे. तर त्याला 10-15 मिनटं व्यवस्थित परतवून ते व्यवस्थित परतल्यानंतर ना सगळ्या टमाट्याचे वरचं ते स्किन काढून साईडला ठेवा. आणि हे पूर्ण थंड झाल्यानंतर तुम्ही मिक्सरमध्ये ग्राइंड करून घ्या. मिक्सरच्या भांड्यात काढून मी ॲक्च्युली ना ह्याला थंड होण्यासाठी ना 5 मिनटं फ्रीज ठेवलं आहे. ते आपलं तेवढं टाईम नसतं तर तुम्ही 5 मिनटं फ्रीज ठेवून पण त्याची ग्राइंड करून घेऊ शकतात. छोले पण बॉईल झालेले आहेत. त्यातल्या ना ते तेजपत्ता आणि ते ह्याची पोटली होती ना चहाची, ती साईडला काढून घ्या.
तर ग्रेव्हीच्या थिकनेससाठी ना एक दीड थोडेसे काबुली चणे ना साईडला एका त्याच मिक्सरमध्ये काढून त्याची पेस्ट बनवून घेतो. तर एका त्याच पॅनमध्ये मी तेल घातलं आहे, थोडं जिरा, जिरे तडतडल्यानंतर तुम्ही त्यात ग्रेव्ही घाला, ते पेस्ट घाला जी आपण हे केलेली आहे. टमाटे, कांदे आणि काजू वगैरे घातलेली त्याची पेस्ट आहे ती त्यात ॲड करा. त्यात आपण घालतोय 2 चमचे मीठ चवीनुसार, कमी जास्त, हळद, 2 चमचे लाल तिखट, आणि 1 चमचा गरम मसाला. घ्या आणि त्यातच आपण जे काबुली चण्याचं थोडंसं घेऊन ते पेस्ट केलं होतं ना ते पण ॲड करा त्याच्यामध्ये. हे ग्रेव्हीला थिक बनवतं, थिकनेससाठी आपण तसं करतो. व्यवस्थित परत तेल साईडला सोडायला लागलं ना, मग तुम्ही त्याच्यात हे काबुली चणा जे आपण बॉईल केले ते ॲड करा. पुन्हा 5-10 मिनटं त्याला व्यवस्थित उकळू द्या. त्याला व्यवस्थित उकळी आली आहे. त्यात मी ना 1 चमचा बटर घातले, गार्लिक बटर होतं ते. हे टेस्ट इन्हान्स करतं. मोस्टली मी भाज्यांमध्ये घालते, तर जेव्हा शेवटी सगळं झालं ना त्यात 1 चमचा मी गार्लिक बटर घातलं आहे. त्यात तुम्ही कसुरी मेथी आणि कोथिंबीर ॲड करा आणि इट्स रेडी टू ईट. ट्राय करून बघा. थँक्यू. करून बघा, निश्चित आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.